आपण की नाही आपण या या ने जात होतो. मग आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी आपण अपलाईनला फॉलो केलं पाहिजे. आपल्या सिनियरला फॉलो केलं पाहिजे. तरच आपण आपल्या यशाकडे आपण जाऊ शकतो. आणि इथं आपल्याला रोज आपले छान लीडर असतात, की आपल्याला रोज काही ना काही शिकवायला येतात. कुठे मिळतं कोणत्याच अशा अपॉर्च्युनिटीमध्ये नाहीये, की तुम्हाला इथं रोज असं डेलीला मीटिंग आहे म्हणून. आज मला इतके म्हणजे कमी जास्त 20 महिने झाले, पण तेव्हापासून मी रोज बघते, की एक पण सुद्धा मीटिंग अशी आपल्या इथं गेलेली नाही, की अशी त्या दिवशी सुट्टी असेल आपल्याला. आणि आपल्याला त्याचा स्वीकार करणं आणि आपल्याला पुढे जायचंय, की आपण शिकत जायचं आणि पुढे जात राहायचं आणि आपलं काम करत राहायचंय आपल्याला. नेतृत्व आणि संधी. सो एक भाग म्हणजे इतरांना घडवणं, टीममध्ये काम करताना नेतृत्व दाखवावं माणसाने. पण तिथं अहंकार नसावा. जो आज लीडर आहे, आज जे स्टार डायरेक्टर आहे, स्वाती मॅम आहेत, तुम्ही बघता स्वाती मॅमला. त्या प्रत्येकासाठी त्यांचं खूप म्हणजे धडपड असते, की सगळ्यांनी याच्यामध्ये अ, छान म्हणजे त्यांची हे झालं पाहिजे, त्यांचे अचिव्हमेंट झालं पाहिजे, त्यांचे टार्गेट पूर्ण झाले पाहिजे. पण त्यांच्यामध्ये अहंकार आहे का? नाहीये. त्यांची एक स्माईलच आपल्याला सगळं विसरून जातं आपण. म्हणजे आपल्याला हे येतं त्याच्यामध्ये ऊर्जा येते आपल्याला. आज स्वाती मॅमच्या एक स्माईलमुळे. आज आपल्याला कर्वे मॅडममध्ये पण आज किती त्यांना म्हणतात नॉन स्टॉपेबल. त्या कितीही बोलतात, पण आपण काय करतो? म्हणून तिथं त्यांच्यामध्ये अहंकार आहे का? तर अहंकार नसावा. कधी पण त्यांनी त्यांच्या टीमला काम करावं, प्रेरणा द्यावी, पण तिथे अहंकार नसावा. आणि आणि लीडर जोच असतो तो स्वतः आपल्या टीममध्ये लीडर घडवतो. आज आपण बघतो, इतके आपले आज लीडर आहेत. सगळ्यांच्या टीममध्ये भरपूर असे इतके छान लीडर आहेत, की ते स्वतःहून स्वतः काम करतात. स्वतःहून पुढचं तुमचं जे पण तुमचं टार्गेट असतं, ते पूर्ण करतात. तर त्याच्यासाठी आपल्याला छान लीडर्स पण आहेत आपल्याकडे आणि आपण अशा ह्याच्यामध्ये टीममध्ये आहोत, की तिथं आपल्याला स्वतःहून म्हणजे काही अडचण आली, तर आपल्याला कोणी पण उभं राहतं आपल्यासाठी. आणि आपण हे कशाला जॉइन केलं? प्रत्युष आपण का जॉइन केलं? हा विचार केला का सर्वांनी? तुमच्यात कॉन्फिडन्स आहे, तुमच्यात सगळं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आहे, तुमच्यात कम्युनिकेशन झालं पाहिजे तुमच्या टीमसोबत तुमचं. होतं का तुमचं? हा म्हणजे आपला प्रत्युष हा की नेटवर्क मार्केटिंग नाहीये. इथं तुम्हाला घडवलं जातं. इथं तुम्हाला स्वतःला एक शिकण्याची संधी दिली जाते. आणि इतरांना तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न पण केला जातो. असा आपला सुंदर प्लॅटफॉर्म हा आहे, की सरांनी आपल्यासाठी केलेला आहे. याच्या पुढचे जे स्पीकर आहे जयश्री मॅडम त्या कंटिन्यू करतील. थँक यू मॅम. वेलकम मॅम. मला इथपर्यंत बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी. माझं अपलाईन आहे जयश्री पाटील मॅडम. वेलकम मॅम. जयश्री मॅम आहेत ना? लेफ्ट झाल्या बहुतेक मॅडम, काहीतरी प्रॉब्लेम. पण या 2 वर्षामध्ये कंटिन्यू पेन आहे हातामध्ये, लिहिणं चालू आहे. म्हणजे काय झाली आपल्याला एक शिस्त झाली. आपल्या डाउनलाईन आपण ते पॉइंट्स लिहून ठेवतो. आपण जॉइनिंग करतो तेव्हा पण आपण लिहून ठेवतो, की म्हणजे ही आपल्याला एक शिस्त लागली आहे. आणि विश्वास कसा असतो, की आपण जर आपल्या टीमला विश्वास दिला, की मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही करा. तर ते पण आपल्या विश्वासावर ते पण आपले काम करतात ना. त्यांचं पण ध्येय ते निश्चित करतात. त्यांच्यात पण कॉन्फिडन्स येतो. मॅम, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारेल या ठिकाणी. तुमचा जेव्हा कॉन्फिडन्स लो झाला असेल किंवा कॉन्फिडन्स कशामुळे तुमचा वाढला, जेणेकरून तुम्ही आज स्टार डायरेक्टर आहात? माझा कॉन्फिडन्स मॅम मी काय करते, माझ्या टीममध्ये खूप असे आहेत, की मी त्यांच्याशी बोलते किंवा मोटिव्हेशन सॉन्ग ऐकते किंवा आता आपल्याला सरांनी ते बुक दिलं होतं, ते बुक मी कधी वाचते किंवा मग कसं आमचा खानदानी बिझनेस आहे. तर कसं होतं, पण मग मी माझ्या मिस्टरांशी जर बोलले ना, तर माझा खूप कॉन्फिडन्स माझा. मेन म्हणायचं तर म्हणजे कसं आपले
माझा लहानपणापासूनच माझ्या वडिलांचा पण बिझनेस होता आणि त्या बिझनेसची मला थोडी होती. पण मी त्याच्यामध्ये माझ्या पप्पांचे मी स्ट्रगल बघितले. माझ्या मिस्टरांचे मी स्ट्रगल बघितले. तर त्याच्यातनं मला आला. ते नेहमी म्हणतात, "कधी पण तोंडामध्ये साखर ठेव आणि डोक्यावर बर्फ ठेव आणि काम कर. तुला कोणीच हरवू शकणार नाही." आणि आज मी तेच केलं. मी कोणावर इंडिपेंडंट नव्हते. मी माझं काम करत गेले आणि आज मी माझं स्टार डायरेक्टर पण कंप्लीट केलं. येस मॅम. आता सध्या खूप जण असे आहेत, की म्हणजे मेसेजमध्ये मी वाचले आता, की मी फ्रेश आहे, मी आता नवीनच जॉइन झाले. तर त्यांच्यासाठी म्हणजे काय असतं, बऱ्याच लेडीजचं काय असतं, की बाबा पटकन रिएक्ट होतात. बरोबर आहे की नाही? नवीन जेव्हा लेडीज असतात, प्रत्युषबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन नसते. फक्त जस्ट त्यांनी अपॉर्च्युनिटी बघून या ठिकाणी आलेले असतात. तर त्यांनी कसं काम केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी निगेटिव्ह नाही झालं पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टीला रिएक्ट नाही झालं पाहिजे. किती दिवस रिएक्ट नाही झालं पाहिजे, हे पण तुम्ही त्यांना थोडंसं सांगू शकता. जसं आपल्याला मॅमनी सांगितलं होतं, की आपल्याला कंटिन्यू किंवा सर पण म्हणतात, की तुम्ही 90 दिवस द्या. आपण 90 दिवसामध्ये आपण काही ना काही आपली जॉइनिंग तरी वाढेल. आपल्याला सर म्हणाले नाही का, की तुमची एक तरी साडी होईल, सेल होईल. एक प्रॉडक्ट तरी सेल होईल. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे स्टेटस बघणारे भरपूर असतात. तुम्हाला 15 दिवस फक्त प्राईस विचारतात. पण तुमच्याकडनं कोणी घेत नाही. तुम्ही त्या 15 दिवसातच डिमोटिव्हेट होऊन जाता. नाही, काही खरं नाही याच्यामध्ये, कोणी घेत नाही. पण तसं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही आला ना स्वतःची ओळख तयार करायला आला. मग इथं तुम्ही स्वतः इंडिपेंडंट होऊन तुम्ही काम करायला पाहिजे. तुम्ही ना तुम्हाला जर खूप वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या अपलायन्सशी, सीनियर अपलायन्सशी डिस्कस केलं पाहिजे. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललं पाहिजे. जेव्हा आपण समोरासमोर बोलतो अ, जसं व्हिडिओ कॉलवर पण. पण त्यांचे हावभाव, त्यांचे ते विचार आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण त्याच्यामध्ये मग म्हणजे 15 दिवस काय आपल्याला 15 दिवसातच आपण म्हणजे हे होऊन जातो. पण तुम्ही जर असं व्हिडिओ कॉलवर जर त्यांच्याशी 7-8 जणी घेऊन पण तुम्ही व्हिडिओ कॉल केला, तर त्यांना विश्वास येतो, "अरे नाही मॅमनी आपल्यासाठी केला, आपल्याला वेळ दिला."